बेलगाम बगॅस वाहतूक नागरिकांच्या जीवावर. ओव्हरलोड वाहतुकीला चाप बसेल का? नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज. साखर कारखान्यांमधून ऊस गाळपानंतर उरणारे भुसा बगॅस याची होणारी वाहतूक सर्वसामान्य नागरिकांसाठी त्रासाची ठरत आहे. पडळ साखर कारखान्यातून निघणारे भुसा बगॅस पुणे व सोलापूर जिल्ह्यातील विविध कंपन्यांमध्ये जात असते. हे वाहतूक करणारी वाहने ही कायम ओव्हरलोड व वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून धावत असतात. परिवहन विभागाने घालून दिलेले निकष न पाळता होणारी वाहतूक परिवहन विभागाला वाकुल्या दाखवण्याचा प्रकार आहे. वाहने ओव्हरलोड तर असतातच, पण बगॅस भरलेले भोत ठिकठिकाणी फाटलेले असल्याने त्यातून भुसा बाहेर पडत असतो. हाच भुसा मागून येणाऱ्या दुचाकी वाहन चालकांच्या जीवावर बेतू शकतो. मायणी मसवड रस्त्यावरून एव्ही एंटरप्राइजेस या प्लायवूड कंपनीला होणारी बगॅस वाहतूक नागरिक व प्रवाशांसाठी भयंकर त्रासदायक ठरत आहे. बगॅस वाहतूक करणारे वाहन चालक बेदरकारपणे गाड्या चालवून अपघातास कारणीभूत ठरत आहेत. वारंवार शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनच्या केबल तोडणे, ओव्हरहेड केबल तोडणे यासारखे प्रकार घडत असून याला आळा कोण घालणार हा प्रश्न आहे. मूळ बॉडीपेक्षा जास्त माल भरून वाहतूक करणाऱ्या गाड्या दुसऱ्या वाहन चालकांना त्रासदायक ठरत आहेत. या ओव्हरलोड गाड्यांना ओव्हरटेक करणे जीवावर बेतू शकते. संबंधित कारखाना असेल किंवा वाहतूक करणारे ठेकेदार असतील, त्यांना चाप बसवणार कोण असा सामान्य सवाल प्रवासी व नागरिक करत आहेत. प्लायवूड कंपन्या व वीट भट्ट्यांना जाणारे बगॅस सर्रास वाहतूक नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. परिवहन विभागाच्या नकळत नक्की कुणाच्या आशीर्वादाने ही जीवघेणी वाहतूक सुरू आहे याचा उलगडा झाला पाहिजे. परिवहन विभागाची डोळेझाक भविष्यात एखाद्या गंभीर अपघातास कारणीभूत ठरू शकते. क्रांतीपत्र न्यूजसाठी मी संपादक जावेद खान मुलानी. धन्यवाद.